मंडळी, सत्ता म्हणजे कुस्ती नव्हे, ती एक शहकटाशहाची डावपेचाची चतुरपणाची खेळ असते आणि या खेळात सध्या महाराष्ट्राचं राजकारण एका अनपेक्षित वळणावर येऊन थांबलंय। फडणवीस आणि आदित्य ठाकरे जे आजवर समोरासमोर उभे राहायचे ते आता एका बंद दरवाजामागे 3 तास एकत्र बसले। पण नेमकी चर्चा कुठल्या डावाची होती? भाजप आणि ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार आहेत का? आणि जर हे खरं असेल तर एकनाथ शिंदे यांचं काय होणार? आणि या भेटी मागचं गूढ राजकारण काय आहे? या सर्व गोष्टी पाहणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मंडळी, मी श्याम आणि तुम्ही पाहता स्टार खेळा म्हणजेच थेट बेडा। सगळं काही अचानक घडलं। जुलै महिन्याच्या एका संध्याकाळी मुंबईच्या वांद्रे परिसरातील एका आलिशान 5 स्टार हॉटेलमध्ये 2 अतिमहत्त्वाचे नेते एका गुप्त बैठकीसाठी एकत्र आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा नेते आदित्य ठाकरे। ही भेट बंद दाराआड तब्बल 3 तासांहून अधिक काळ झाली। गुप्तता इतकी की हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनाही पूर्ण माहिती दिली गेली नाही। ही बैठक सेपिटेल हॉटेलच्या कॅफेटेरिया विभागात झाली, पण प्रवेश बंद। मीडिया बाहेर वाट बघत होता, पण नक्की आत काय चाललंय हे कोणालाच कळू दिलं गेलं नाही। मित्रांनो, आता थोडं मागं जाऊन पाहूयात। काही दिवसांपूर्वी विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक जाहीर ऑफर दिली होती। उद्धवजी, आपण परत या, पुन्हा सत्तेत येऊया, एकत्र काम करूया। सुरुवातीला वाटलं हा एक राजकीय स्टंट असेल, पण त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये गेले, पुस्तकं भेट दिलं, शांतपणे चर्चाही केली आणि आता त्यानंतरच ही आदित्य ठाकरे फडणवीस भेट। राजकीय वर्तुळात लगेच चर्चा सुरू झाली। भाजप आणि ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार, शिंदे गटाला आता कोणतं राजकीय स्थान उरेल? पण ही भेट घडलीच कशी? सूत्रांच्या माहितीनुसार ही भेट अचानक नव्हती। मागे काही दिवसांपूर्वी 2 गटांमध्ये गोपनीय संवाद सुरू होता। एकमेकांबद्दल बोलणं कमी झालं आणि मेसेजेस, इशारे आणि जाणीवपूर्वक संयम वाढला। यातूनच आदित्य ठाकरे यांची ही पहिली मोठी प्रत्यक्ष चर्चा भाजपच्या 2ऱ्या क्रमांकाच्या हायकमांडासोबत घडली। आता ही चर्चा नेमकी कशासाठी हा एक प्रश्न। ही चर्चा मुख्यतः मुंबई महापालिका निवडणुका, राज्य सरकारमधील संभाव्य पुनर्रचना आणि राष्ट्रीय राजकारणात ठाकरे गटाला स्थान मिळवून देणं या मुद्द्यांवर झाली असा अंदाज आहे। फडणवीसांना मुंबईत भाजपचा आधार वाढवायचा आहे, पण शिंदे गटामुळे दोन्ही गटांत मतविभाजन होतं। ठाकरे गट जर एकत्र आला तर मुंबईवर पुन्हा भगवा फडकू शकतो, पण यासाठी गरज आहे नव्या समजुतीची। आणि याच भेटीचा सर्वात मोठा राजकीय झटका बसलाय शिंदे गटाला। मुख्यमंत्री पदाचा मुकुट मिळाल्यानंतर शिंदेंनी स्वतःला शिवसेनेचा खरा वारस म्हणून घेतलं, पण जर भाजप स्वतः ठाकरे गटाशीच पुन्हा हातमळणी करत असेल तर मग शिंदे गटाचं राजकीय महत्त्व कुठं उरलंय? म्हणूनच आता शिंदे गटात अस्वस्थता, दबाव आणि धुसफूस वाढत आहे। संजय शिरसाटचा बॅग व्हिडिओ, ताणलेले चेहरे, हे सर्व एका अंतर्गत विस्फोटाचं लक्षण वाटतं। जर ही चर्चा पुढे गेली आणि फडणवीस ठाकरे युतीचं सूत्र बनलं तर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे उलथलं जाईल। भाजपला मुंबई, ठाणे आणि कोकणात ताकद मिळेल। ठाकरे गटाला पुन्हा सत्ता आणि विरोधक ही बिरुंद झटकून टाकता येईल आणि शिंदे गट फक्त बंडखोराचा गट म्हणून मागे राहील। राजकारण हे केवळ मतांचं नव्हे तर वेळेच्या योग्य साजेशा खेळाचं मैदान असतं। आता मैदानात पुन्हा एकदा फडणवीस आणि ठाकरे एकत्र दिसले म्हणजे पुढे काय होणार याचा अंदाज लावायला राजकीय दूरदृष्टी लागते। तुम्हाला काय वाटतंय? हा नवा खेळ शिंदेंच्या हातातलं सत्ता चिन्ह हिरावून घेईल का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये जर नवीन असाल तर अशाच राजकीय मुद्द्यांसाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।